Hello everyone, welcome to Yashwantrao Chauhan Maharashtra Open University Nasik, School of Architecture, Science and Technology. Myself Bharti Kolle, working as an academic coordinator in the School of Architecture, Science and Technology at Yashwantrao Chauhan Maharashtra Open University Nasik. Our today's lecture is on V92 BSc Physics Chemistry Mathematics program for the course Physics 01, whose course code S34121 for the unit 2.01 point vector algebra. Our learning objective of today's lecture is after successful completion of this lecture, you will be explained the concept like vector, scalar, and derivative of vector. You will be able to calculate the scalar product and vector product. Also, you will be calculate the derivative of vector with respective to the scalar parameter. Now, let us see our first point. What is scalar? Scalar is a physical quantity that has only a magnitude. For example, mass, length, time, temperature. बघा तर मग इथे तुम्हाला दिलेलं आहे स्केलर म्हणजे काय. अ स्केलर इज अ फिजिकल क्वांटिटी दॅट हॅज ओनली मॅग्निट्यूड. म्हणजेच काय, अशी फिजिकल क्वांटिटी ज्या फिजिकल क्वांटिटीला फक्त काय मॅग्निट्यूड असणार आहे, अशा फिजिकल क्वांटिटीला आपण काय म्हणत असतो मग स्केलर. आणि तिचे एक्झाम्पल दिलेले आहेत मास, लेंथ, टाइम, टेम्परेचर. बरोबर. Without scalars, we would not be able to model mass, length, time, temperature. म्हणजेच काय, तर जर आपल्याला स्केलर माहिती नसेल, स्केलरची हेल्प घेतल्याशिवाय आपण काय मास, लेंथ, टाइम या क्वांटिटी मेजर करू शकत नाही. म्हणजे सिम्पली काय, स्केलर इज अ क्वांटिटी विच हॅज ओनली अ मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड म्हणजे काय, अ पर्टिक्युलर व्हॅल्यू. ओके. आणि मग नेक्स्ट क्वांटिटी आहे बघा व्हेक्टर. काय डेफिनेशन व्हेक्टरची. अ व्हेक्टर इज अ फिजिकल क्वांटिटी दॅट हॅज बोथ मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. मग आता याचे एक्झाम्पल काय दिलेले आहेत, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, मोमेंटम अँड फोर्स. म्हणजेच काय, अ व्हेक्टर वेक्टर अशी एक फिजिकल क्वांटिटी आहे की जिला मॅग्नेट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे. बरोबर. मॅग्नेट्यूड म्हणजे काय, पर्टिक्युलर व्हॅल्यूने तुम्ही ती मेजर करू शकता. प्लस ती जी व्हॅल्यू तिला काहीतरी डायरेक्शन आहे, त्या क्वांटिटीला काहीतरी डायरेक्शन आहे, मग अशा फिजिकल क्वांटिटीला तुम्ही काय म्हणताय, व्हेक्टर. बरोबर ना. त्याचे एक्झाम्पल मग तुम्हाला इथे दिलेले आहेत डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन. बघा कुठल्याही ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी काय आहे हे तुम्ही फक्त एखादी मॅग्निट्यूड किंवा एखादी व्हॅल्यू देऊन सांगू शकता का, तर नाही. बरोबर. मग तुम्हाला व्हेलॉसिटी डिफाईन करायची असेल तर ती ऑब्जेक्ट पर्टिक्युलर एका डायरेक्शनने जाते, इतका इतका स्पीड आहे, म्हणजे स्पीड प्लस डायरेक्शन, मग ती कुठली क्वांटिटी होणार, तर व्हेलॉसिटी. बरोबर. त्या ऑब्जेक्ट किती व्हेलॉसिटीने मूव्ह होते, म्हणजे कुठल्या डायरेक्शनने किती स्पीडने जाते, हे जर तुम्ही सांगितलं तर ती ऑब्जेक्टची काय असणार, ती व्हेलॉसिटी. बरोबर. बघा मग, विदाउट वेक्टर वी वुड नॉट बी एबल टू मॉडेल velocity of an object, force of an object. Force is also again वेक्टर क्वांटिटी. बरोबर ना. फोर्स आपल्याला काय, एखाद्या पर्टिक्युलर क्वांटिटीवर, एखाद्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टवर किती फोर्स अप्लाय होतोय हे आपल्याला दाखवायचं असेल तर आपण कुठल्या डायरेक्शनने फोर्स अप्लाय करतोय, म्हणजे तिथेच काय फोर्सची डायरेक्शन पण तर नेसेसरी असते. बरोबर. म्हणून फोर्स हे काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. बघा मग नेक्स्ट पॉइंट आहे रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. इथे सिम्बॉलिकली एखादा वेक्टर कसा दाखवतो आपण, ए बी बार. मग इथे वेक्टर दाखवलेलं आहे तुम्हाला. ही जी डॉटेड लाईन दाखवली आहे ते काय, टेल ऑफ अ वेक्टर. ही जी स्ट्रेट लाईन दाखवली आहे तिला काय म्हणू शकतो आपण, वेक्टर मॅग्निट्यूड. हा जो ॲरो आहे त्या ॲरोला आपण म्हणतो हेड. बरोबर. आणि ही डॉटेड लाईन आणि ही जी लाईन आहे ॲरो लाईन, यामध्ये जी काही अँगल
अँगल ट्रेस केला गेलेला आहे त्या अँगललाच आपण काय म्हणतोय, त्या व्हेक्टरची डायरेक्शन. ओके, किती अँगल तो जो ट्रेस केला गेलेला असेल तो जो अँगल झाला त्यालाच आपण म्हणतोय डायरेक्शन. बघा नेक्स्ट पॉइंट आहे मग टाइप्स ऑफ व्हेक्टर. नेक्स्ट पॉइंट काय आहे आपला, टाइप्स ऑफ व्हेक्टर. बघा तर मग व्हेक्टरचे टाइप्स कुठले कुठले आहे. फर्स्ट आहे इक्वल व्हेक्टर, त्यानंतर आहे युनिट व्हेक्टर, पॅरेलल व्हेक्टर, अँटी पॅरेलल व्हेक्टर, नेगेटिव्ह व्हेक्टर आणि आहे कोप्लेनर व्हेक्टर. मग आपण वन बाय वन यांची डेफिनेशन बघू. तर इक्वल व्हेक्टर म्हणजे काय असतो, इक्वल व्हेक्टर दे हॅव अ सेम मॅग्निट्यूड, म्हणजे असे दोन व्हेक्टर की ज्यांना सेम मॅग्निट्यूड असते. आपण कुठलेही दोन व्हेक्टर कन्सिडर केले आणि त्यांची मॅग्निट्यूड जर सेम असेल तर त्या व्हेक्टरला आपण काय म्हणू शकतो, इक्वल व्हेक्टर. त्यानंतर आहे युनिट व्हेक्टर. युनिट व्हेक्टर म्हणजे काय, अ व्हेक्टर विच हॅव्हिंग अ मॅग्निट्यूड ऑफ 1, म्हणजे ज्या व्हेक्टरची मॅग्निट्यूड ही 1 असेल अशा व्हेक्टरला आपण काय म्हणू शकतो मग, युनिट व्हेक्टर. नेक्स्ट आहे पॅरलल व्हेक्टर. पॅरलल व्हेक्टर म्हणजे काय, सपोज आपण कुठलेही दोन व्हेक्टर कन्सिडर केले आणि ते दोन व्हेक्टरची डायरेक्शन जर सेम असेल, ओके, डायरेक्शन सेम असेल तर आपण मग त्याला काय म्हणू शकतो, इट इज अ पॅरलल व्हेक्टर. सिम्पली त्या दोन्ही व्हेक्टर मधला अँगल किती असेल, 0, बरोबर ना. त्या दोन्ही व्हेक्टर मधला अँगल जर 0 असेल तर त्याला आपण काय म्हणतो मग, पॅरलल व्हेक्टर. म्हणजे त्या दोन्ही व्हेक्टरची जर सेम डायरेक्शन असेल तर त्या व्हेक्टरला आपण म्हणू शकतो पॅरलल व्हेक्टर. नेक्स्ट काय, अँटी पॅरलल व्हेक्टर. अँटी पॅरलल व्हेक्टर म्हणजेच काय, व्हेक्टर हॅव्हिंग द सेम मॅग्निट्यूड बट हॅव्हिंग अ डिफरंट डायरेक्शन. एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन जर त्या दोघांची असेल किंवा त्या दोन्ही व्हेक्टर मधला अँगल 180 डिग्री असेल तर त्याला आपण म्हणू शकतो अँटी पॅरलल व्हेक्टर. त्यानंतर आहे नेगेटिव्ह व्हेक्टर. नेगेटिव्ह व्हेक्टर म्हणजे काय, द व्हेक्टर हॅव्हिंग सेम मॅग्निट्यूड बट अपोजिट डायरेक्शन. अपोजिट डायरेक्शन आहे म्हणजेच त्याला आपण अँटी पॅरलल व्हेक्टर म्हणतो. म्हणजेच आपण इथे नेगेटिव्ह व्हेक्टरसाठी काय सांगू शकतो बघा, टू अँटी पॅरलल व्हेक्टर हॅव्हिंग द सेम मॅग्निट्यूड, बरोबर ना. म्हणजे असे दोन अँटी पॅरलल व्हेक्टर की ज्यांची सेम मॅग्निट्यूड आहे अशाला आपण काय म्हणू, नेगेटिव्ह व्हेक्टर. किंवा दोन असे व्हेक्टर की ज्यांची मॅग्निट्यूड सेम आहे पण डायरेक्शन काय आहे, एक्झॅक्टली अपोजिट, बरोबर ना. मग अशा वेक्टरला आपण काय म्हणणार आहे, तर नेगेटिव्ह वेक्टर. नेक्स्ट आहे कोप्लेनर वेक्टर. कोप्लेनर वेक्टर म्हणजेच काय बघा, 3 or more वेक्टर said to be coplanar if they have or they are lies in सेम प्लेन. म्हणजे जर 3 किंवा 3 पेक्षा जास्त वेक्टर हे जर एकाच प्लेन मध्ये लाय करत असतील तर त्याला आपण काय म्हणतो, कोप्लेनर वेक्टर. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे बघा, अल्जेब्रा ऑफ वेक्टर. आता आपण बघणार आहे डिफरंट अल्जेब्रिक ऑपरेशन वेक्टर वरती कुठले करू शकतो ते आपण बघणार आहे. फर्स्ट आहे मग त्यात ॲडिशन वेक्टर ॲडिशन. नेक्स्ट आहे मॅग्निट्यूड ऑफ अ वेक्टर. त्यानंतरचा पॉइंट असणार आहे मल्टिप्लिकेशन बाय स्केलर किंवा मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर बाय स्केलर. मग बघा फर्स्ट पॉइंट वेक्टर ॲडिशन. तर वेक्टर ॲडिशन हे जे ऑपरेशन आहे ते तुम्हाला किती 3 लॉने एक्सप्लेन करून दाखवलेलं आहे. मग त्यातला पहिला लॉ आहे ट्रायंगल लॉ, सेकंड आहे पॅरेलिलोग्राम लॉ आणि थर्ड आहे लॉ ऑफ पॉलिगॉन. आपण वन बाय वन स्टडी करूयात. बघा तर मग ट्रायंगल लॉ काय आहे, स्टेटमेंट काय आहे ट्रायंगल लॉचे, इफ टू वेक्टर्स describing the same physical quantity are represented in magnitude and direction by the two sides of a triangle taken in order, then their resultant is represented in magnitude and direction by the third side of a triangle drawn in opposite sense. समजलंय तुम्हाला स्टेटमेंट काय ते काय, इफ टू वेक्टर डिस्क्रायबिंग द सेम फिजिकल क्वांटिटी आर रिप्रेझेंटेड इन मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन बाय द टू साइड्स ऑफ ट्रायंगल. म्हणजे
कुठलेही दोन वेक्टर एखादी सेम फिजिकल क्वांटिटी जर डिस्क्राईब करत असतील आणि ते ट्रायंगलच्या दोन साइड इंडिकेट करत असतील टेकन इन अ ऑर्डर, म्हणजे बघा इथे तुम्हाला दिलेले आहेत वेक्टर ए बी सी. वेक्टर ए आणि वेक्टर सी हे काय झाले तुमचे, वेक्टर ए आणि वेक्टर सी जे आहे ते जर ट्रायंगलचे दोन साइड दाखवत असतील तर त्यांचा रिझल्टंट काय असणार आहे, रिमेनिंग थर्ड साइड ऑफ अ ट्रायंगल. पण ती कशी, अपोजिट सेन्सने दाखवायची. इथे काय मग वेक्टर ए आणि वेक्टर सी हे ट्रायंगलच्या दोन साइड असतील तर रिझल्टंट काय असणार आहे, वेक्टर बी. इथे मॅथमॅटिकली थोडं रॉंग झालेलं आहे बघा, आपलं ए प्लस सी इज इक्वल टू बी म्हणायला हवं होतं, बरोबर ना, बिकॉज ऑफ B is in opposite sense and A and C is taken in a order. बघा मग नेक्स्ट लॉ आहे लॉ ऑफ पॅरेलेलोग्राम. त्याचं स्टेटमेंट काय आहे, if two vector of the same type originating from the same point are represented in magnitude and direction by the two adjacent side of a parallelogram, then resultant vector is given in magnitude and direction by the diagonal of the parallelogram starting from the same point. बघा इथे तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवलं आहे, इथे फोर्स वेक्टर घेतलेला आहे, वेक्टर F1 आणि वेक्टर F2. वेक्टर F1 आणि वेक्टर F2 हे काय सेम पॉइंट पासून सुरू झालेले आहेत आणि ते काय इंडिकेट करताय, द ऍडजसंट साइड ऑफ पॅरेलेलोग्राम, बरोबर ना. एखाद्या पॅरेलेलोग्रामच्या दोन ऍडजसंट साइड आहे असे ते वेक्टर F1 आणि F2 इंडिकेट करताय. मग या दोन वेक्टरची ऍडिशन म्हणजेच काय असणार आहे, तर हा जो पॅरेलेलोग्राम कंप्लीट होईल त्याचा जो डायगोनल असेल तो त्या वेक्टरची ऍडिशन असेल. म्हणजेच काय, रिझल्टंट वेक्टर F बार इज इक्वल टू F1 प्लस F2. म्हणजेच हा जो काही डॉटेड लाईनने इथे पॅरेलेलोग्रामचा डायगोनल दाखवला आहे तो त्या वेक्टरची ऍडिशन असेल. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे बघा पॉलिगॉन लॉ. तर पॉलिगॉन लॉचं स्टेटमेंट काय काय आहे बघा, इफ number of vector can be represented in magnitude and direction by the side of a polygon taken in the same order, then their resultant is represented in magnitude and direction by the closing side of the polygon taken in a opposite order. म्हणजेच बघा पॉलिगॉन लॉ इज सिमिलर टू द लॉ ऑफ ट्रायंगल. ओके, फक्त तिथे काय असतं, ट्रायंगल म्हटल्यावरती ओनली 3 साइड्स तिथे आपण कन्सिडर करतो. पॉलिगॉन मध्ये काय नंबर ऑफ वेक्टर आपण इथे कन्सिडर करत असतो. बघा नंबर ऑफ वेक्टर जर इथे असतील आणि ते जे वेक्टर आहे ते जर पॉलिगॉनच्या काही डायरेक्शन किंवा पॉलिगॉनच्या साइड जर इंडिकेट करत असतील, आपण जर त्यांना एका सेम ऑर्डरने जर घेतलं म्हणजे वेक्टर ए जो की ओ पॉइंट पासून सुरू होतोय के पॉइंट वर संपतोय, नंतर वेक्टर बी तो के पासून सुरू होऊन एल वर संपतोय, नंतर वेक्टर सी वेक्टर डी हे जे काही वेक्टर आहे हे कसे घेतलेले आहेत आपण एका सिमिलर ऑर्डर मध्ये घेतलेले आहेत बघा. ओके, जिथे जिथे ए वेक्टर संपतोय तिथेच वेक्टर बी सुरू होतोय, जिथे वेक्टर बी संपतोय तिथे वेक्टर सी सुरू होतोय, बरोबर ना. मग हे वेक्टर बी वेक्टर सी अँड वेक्टर डी हे काय दाखवत आहेत, काय इंडिकेट करतायत पॉलिगॉनच्या साइड. मग हा रिझल्टंट वेक्टर ऑफ दिस ऑल दी वेक्टर इज रिमेनिंग साइड ऑफ किंवा क्लोजिंग साइड ऑफ द पॉलिगॉन. म्हणजेच आपण इथे क्लोज केला आता हा पॉलिगॉन किती ओ पासून एन पर्यंत सुरू होतोय. वेक्टर आर दाखवलेला आहे जो की ओ पासून एन पर्यंत आहे, बरोबर ना. मग वेक्टर आर म्हणजेच काय, रिझल्टंट वेक्टर काय असणार आहे मग तो ऑल द ऍडिशन ऑफ ऑल दी वेक्टर. म्हणजेच काय, वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर ए प्लस वेक्टर बी प्लस वेक्टर सी प्लस वेक्टर डी. समजलाय हा पॉइंट. बघा नेक्स्ट पॉइंट आहे मग आपला मॅग्निट्यूड ऑफ अ वेक्टर. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर त्यासाठी आपण एक मॅथमॅटिकली किंवा एक्झाम्पल घेऊन बघूया त्याचा. कॅल्क्युलेट द मॅग्निट्यूड ऑफ अ वेक्टर ए. इथे तुम्हाला ए वेक्टर दिलेला आहे जो की ग्रीन लाईनने इंडिकेट केलेला आहे बघा, बरोबर. नंतर ही एक्स डायरेक्शन आहे, ही वाय डायरेक्शन आहे, ही झेड डायरेक्शन. म्हणजे सिम्पली तुम्ही एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस
म्हणू शकता. आता हा व्हेक्टर ए जो आहे त्याचे तीनही ऍक्सिस वरचे कॉम्पोनंट पण तुम्हाला दिलेले आहेत. ते आहे व्हेक्टर ए एक्स, ए वाय आणि ए झेड. बरोबर. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मॅग्निट्यूड ऑफ अ व्हेक्टर. बघा तर मग फर्स्ट we should first find the magnitude of the purple line. This purple line indicated by the letter W. बरोबर. By first considering the XZ plane. म्हणजे एक्स झेड प्लेन जर आपण कन्सिडर केलं तर आपल्याला ह्या लाईनचं पहिल्यांदा मॅग्निट्यूड समजेल. The length of the purple line is found using the simple Pythagoras theorem. आता इथे आपण काय पायथागोरस थेरम अप्लाय करणार आहे. म्हणजेच काय बघा, ही जी लाईन आहे इथे काय तुम्हाला राईट अँगल तयार झालेला आहे. बरोबर ना. ही डब्ल्यू ही जी लाईन आहे म्हणजेच ते काय त्या ट्रायंगलचं काय हायपोटेनियस. बरोबर. पायथागोरस थेरम तुम्हाला काय सांगतो, हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू द ॲडिशन ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड. बरोबर. म्हणजेच डब्ल्यू स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे, ए एक्स स्क्वेअर प्लस ए झेड स्क्वेअर. बरोबर. डब्ल्यू स्क्वेअर इज इक्वल टू ए एक्स स्क्वेअर प्लस ए झेड स्क्वेअर. म्हणजेच डब्ल्यू ची व्हॅल्यू काय येणार आहे, रूट ऑफ ए एक्स स्क्वेअर प्लस ए झेड स्क्वेअर. म्हणजेच आता आपण काय डब्ल्यू ची व्हॅल्यू आपल्याला समजली आहे. नाव वी आर नाव एबल टू फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ द व्हेक्टर ए. बघा मग, नाव फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर ए. आता मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर ए काय असणार आहे बघा, इथे तुम्हाला आपण इतका वेळ काय कन्सिडर केलं तर ए झेड प्लेन कन्सिडर केला आणि त्यामधून आपल्याला डब्ल्यू ची व्हॅल्यू मिळालेली आहे. बरोबर. आता आपण काय करतोय तर सेम हा ए व्हेक्टर आहे. अगेन आपण पायथागोरस थेरमनेच काढणार. हा ए व्हेक्टर म्हणजे सध्या जर आपण इथे पायथागोरस थेरम अप्लाय केला तर हा काय इथे राईट अँगल ट्रायंगल, हा काय आहे हायपोटेनियस. बरोबर ना. आणि ही जी साइड आहे ती तुम्हाला माहिती आहे तिची व्हॅल्यू काय आहे डब्ल्यू, आणि ही जी साइड आहे ती काय आहे ए वाय. बरोबर. मग जर ह्या डायग्रामसाठी जर तुम्ही पायथागोरस थेरम अप्लाय केला तर काय येणार आहे बघा, ए स्क्वेअर इज इक्वल टू किंवा हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू ॲडिशन ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड. म्हणजेच काय तर ए स्क्वेअर इज इक्वल टू ए वाय स्क्वेअर प्लस डब्ल्यू स्क्वेअर. बरोबर. तर डब्ल्यू स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किंवा डब्ल्यूची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. मग काय ते डब्ल्यू स्क्वेअर, हे बघा मग इथे डब्ल्यूची व्हॅल्यू टाकलेली आहे रूट ऑफ ए एक्स स्क्वेअर प्लस ए झेड स्क्वेअर आणि होल स्क्वेअर म्हणजेच काय झाला इथे डब्ल्यू स्क्वेअर. बरोबर. म्हणजे इथे रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होऊन गेलं. आपल्याला व्हॅल्यू काय राहील मग ए एक्स स्क्वेअर प्लस ए झेड स्क्वेअर. बरोबर. ए स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला मिळाली होती ए स्क्वेअर इज इक्वल टू ए वाय स्क्वेअर प्लस डब्ल्यू स्क्वेअर. डब्ल्यूची व्हॅल्यू पण आपल्याला ऑलरेडी माहिती आहे रूट ऑफ ए एक्स स्क्वेअर प्लस ए झेड स्क्वेअर. ती व्हॅल्यू इथे आपण टाकली. आता ए स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली होती, आपल्याला हवा आहे ए ची व्हॅल्यू, म्हणून आपण काय केलं हे टोटल व्हॅल्यू रूटमध्ये टाकली रूट ऑफ ए वाय स्क्वेअर प्लस डब्ल्यू स्क्वेअर. फक्त इथे काय केलं मग आपण डब्ल्यूची व्हॅल्यू पुट केलेली. डब्ल्यूची व्हॅल्यू काय आहे ऑलरेडी रूट ऑफ ए एक्स स्क्वेअर प्लस ए झेड स्क्वेअर होल स्क्वेअर. ही जी आता स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होऊन जाईल, आपल्याला रिमेन व्हॅल्यू काय मग ए इज इक्वल टू रूट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ ए इज इक्वल टू रूट ऑफ ए एक्स स्क्वेअर प्लस ए वाय स्क्वेअर प्लस ए झेड स्क्वेअर. म्हणजे कुठल्याही वेक्टरची मॅग्निट्यूड काय असेल त्या वेक्टरचे एक्स कॉम्पोनंटचा स्क्वेअर प्लस वाय कॉम्पोनंटचा स्क्वेअर प्लस झेड कॉम्पोनंटचा स्क्वेअर, त्यांची जी काही ॲडिशन असेल ती रूट त्यांचा स्क्वेअर रूट म्हणजेच काय असणार आहे त्या वेक्टरची मॅग्निट्यूड. बघा मग त्यासाठी आपण एक सिंपल एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पल फॉर द फाइंडिंग ऑफ युनिट वेक्टर. बघा मग क्वेश्चन काय दिलेले आहेत, फाइंड द युनिट वेक्टर पॉइंटिंग इन द डायरेक्शन ऑफ ए. ए वेक्टर काय दिलेला आहे ए इज इक्वल टू 412. 412 काय दिलेलं आहे बरं आपल्याला इथे 4 इज अ एक्स कॉम्पोनंट, 1 इज द वाय कॉम्पोनंट अँड 2 इज द झेड कॉम्पोनंट. बरोबर. मग सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे आपल्याला हे क्वेश्चनचं. फाइंड काय करायचं आहे तर युनिट वेक्टर. युनिट वेक्टर कसा काढत असतो आपण, दॅट वेक्टर डिवायडेड बाय द मॅग्निट्यूड ऑफ दॅट गिवन वेक्टर. बरोबर.
unit vector, it is the ratio of that vector with respect to the magnitude of that given vector. बरोबर. मग आपल्याला युनिट वेक्टर फाइंड आउट करण्यासाठी पहिल्यांदा काय माहित पाहिजे तर मॅग्निट्यूड. बरोबर. मॅग्निट्यूड दिलेली, मॅग्निट्यूड कशी फाइंड आउट करणार आपण, रूट ऑफ एक्स कॉम्पोनंट स्क्वेअर प्लस वाय कॉम्पोनंट स्क्वेअर प्लस झेड कॉम्पोनंट स्क्वेअर. मग एक्स वाय झेड कॉम्पोनंट काय दिलेले आहे, 4 + 1 + 2. बरोबर. म्हणजे 4 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर. काय येणार बघते, 4 स्क्वेअर इज इक्वल टू 16, 1 स्क्वेअर 1, अगेन 2 स्क्वेअर इज 4, यांची ॲडिशन आली 21. म्हणून ए ची मॅग्निट्यूड काय झाली, रूट ऑफ 21. बरोबर. मग आपल्याला काय करायचं आहे, ए सोबत जो काही गिवन वेक्टर आहे वेक्टर ए, त्याला डिवाइड करायचे आहे त्याच वेक्टरच्या मॅग्निट्यूडने. मग तो काय मिळेल आपल्याला, युनिट वेक्टर. म्हणून बघा इथे युनिट वेक्टर तो आपण कशाने डिनोट करत असतो, ए कॅप, किंवा त्या वेक्टरवरती कॅप देऊन आपण तो वेक्टर जो काही आहे तो युनिट वेक्टर म्हणून डिनोट करत असतो. तर इथे आलेले मग बघा युनिट वेक्टर आपल्याला मिळाला आहे 4/√21, 1/√21, 2/√21. Here 4/√21 is the x component, 1/√21 is the y component, and 2/√21 is the z component. बघा नेक्स्ट पॉइंट आहे आपला अल्जेब्रा ऑफ वेक्टरचा, वेक्टर मल्टिप्लिकेशन. मग वेक्टर मल्टिप्लिकेशन बघा त्याचे अगेन किती, 2 टाइप पडतात. फर्स्ट आहे स्केलर प्रोडक्ट अँड सेकंड वन इज अ वेक्टर प्रोडक्ट. मग आता आपण 1 बाय 1 हे दोनही पॉइंट बघूयात. बघा स्केलर प्रोडक्ट दिलेला आहे इथे. स्केलर प्रोडक्ट म्हणजेच काय, the scalar product of a two vector is defined as the product of magnitude of the two vector and the cosine of the angle between them. It is also called as a dot product. The magnitude of the vector is given by vector a bar dot vector b bar is equal to ab cos theta. आपण याला डॉट प्रोडक्ट का म्हणतो बरं, वेक्टर ए डॉट वेक्टर बी म्हणजे स्केलर प्रोडक्ट काय असतं, आपण डॉटने इंडिकेट करतो म्हणून आपण या प्रोडक्टला डॉट प्रोडक्टही म्हणतो. बरोबर. मग इथे तुम्हाला डेफिनेशन काय सांगितली, इट इज अ प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर अँड कोसाइन ऑफ द अँगल बिटवीन देम. म्हणजेच काय, स्केलर प्रोडक्ट हा असा प्रोडक्ट असेल की ज्या कुठल्याही दोन वेक्टर मधला असा प्रोडक्ट की ज्या वेक्टरच्या प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड म्हणजेच काय, त्या दोन्ही वेक्टरची जी काही मॅग्निट्यूड आहे त्याचा काय घ्यायचा आहे आपण, प्रोडक्ट इनटू त्याला काय असणार आहे, कोसाइन ऑफ द अँगल बिटवीन देम. म्हणजेच त्या दोन्ही वेक्टर मधला जो काही अँगल आहे त्याची कॉस व्हॅल्यू, हेच काय मिळणार आहे आपल्याला, मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर, जे की आपल्याला इथे इंडिकेट केलेलं आहे, वेक्टर ए बार डॉट वेक्टर बी बार इज इक्वल टू ए बी कॉस थीटा. बघा नेक्स्ट पॉइंट दिलेले आपल्याला इथे, प्रॉपर्टीज ऑफ स्केलर प्रोडक्ट. तर प्रॉपर्टीज ऑफ स्केलर प्रोडक्ट काय आहे बघा, स्केलर प्रोडक्ट ओबेज द कम्युटेटिव्ह लॉ ऑफ वेक्टर मल्टिप्लिकेशन. मॅथमॅटिकली आपल्याला दाखवलं त्यांनी, वेक्टर ए बार डॉट वेक्टर बी बार इज इक्वल टू ए बी कॉस थिटा विच इज ऑल्सो इक्वल टू बी ए कॉस थिटा. म्हणजेच बघा ए बी इज इक्वल टू ए डॉट बी इज इक्वल टू ए बी कॉस थिटा विच इज ऑल्सो इक्वल टू बी ए कॉस थिटा. म्हणजे इथे काय केलंय त्यांनी, सिम्पली ह्या दोन्ही ज्या वेक्टर आहे ए आणि वेक्टर बी यांची काय, हे इंटरचेंज केले म्हणजेच काय, त्यांच्यातला अँगल चेंज होईल. बरोबर ना. मग तरीही त्या वेक्टरची जी काही फायनल व्हॅल्यू आहे ती काय सेम असणार आहे. म्हणून इथे तुम्हाला काय दिलेलं आहे, स्केलर प्रोडक्ट ओबेज द कम्युटेटिव्ह लॉ ऑफ वेक्टर मल्टिप्लिकेशन. ओके. नेक्स्ट पॉइंट आहे, स्केलर प्रोडक्ट ऑफ अ टू पॅरलल वेक्टर इज द प्रोडक्ट ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ द टू वेक्टर. इथे काय, टू पॅरलल वेक्टरचा स्केलर प्रोडक्ट काय असतो, प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर. मी मगाशी तुम्हाला सांगितलं पॅरलल वेक्टर म्हणजे काय आहे, की जे वेक्टर की ज्यांची डायरेक्शन सेम आहे, किंवा जे असे वेक्टर की ज्यांच्यातला अँगल किती आहे, 0 डिग्री. बरोबर ना. मग जर आपल्याला जे दिलेले वेक्टर आहे, वेक्टर ए आणि वेक्टर बी, हे दोनही वेक्टर जर पॅरलल वेक्टर असेल तर त्यांच्यातला अँगल किती असेल, 0 डिग्री. मग मॅथमॅटिकली आपण कसं लिहू शकतो,
वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू ए बी कॉस ऑफ 0 डिग्री. बरोबर. मग कॉस ऑफ 0 डिग्री किती असतं? कॉस ऑफ 0 डिग्री असतो 1. म्हणून इथे काय आपण 1 ने मल्टिप्लाय करणार. रिमेनिंग व्हॅल्यू इज ए बी. म्हणून दोन जर आपण पॅरलल व्हेक्टर घेतली तर त्यांचा स्केलर प्रॉडक्ट काय असणार आहे? सिम्पली द प्रॉडक्ट ऑफ द मॅग्नेट्यूड ऑफ टू व्हेक्टर. ओके. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे बघा, scalar product of anti-parallel vector is negative of the product of the magnitude of two vector. आधीच्या पॉइंट मध्ये दोन पॅरलल वेक्टर घेतलेले होते. आता आपण बघणार आहे दोन अँटी पॅरलल वेक्टर जर असतील तर काय असेल स्केलर प्रोडक्ट. देन द स्केलर प्रोडक्ट विल बी नेगेटिव्ह ऑफ द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर. म्हणजेच बघा अँटी पॅरलल वेक्टर. अँटी पॅरलल वेक्टर म्हणजे काय? बोथ वेक्टर हॅव्हिंग अपोजिट डायरेक्शन. बरोबर ना. अपोजिट डायरेक्शन असेल म्हणजेच त्यांच्यातला अँगल किती असणार आहे? 180 डिग्री. अँगल 180 डिग्री असेल तर मॅथमॅटिकली आपण स्केलर प्रॉडक्ट कसा लिहिणार आहे? वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू ए बी कॉस ऑफ 180 डिग्री. आता कॉस 180 डिग्रीची व्हॅल्यू काय आहे? तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. कॉस 180 डिग्रीची व्हॅल्यू किती असते? -1. म्हणून आपल्याला फायनली व्हॅल्यू काय मिळणार आहे? मायनस ऑफ ए बी. म्हणजे स्केलर प्रॉडक्ट ऑफ टू अँटी पॅरलल वेक्टर it will always negative of product of magnitude of that given two vector. Okay. Next property आहे बघा, scalar product of two perpendicular vector is 0. तर आपल्याला दोन वेक्टर दिलेले, वेक्टर ए अँड वेक्टर बी. मग त्यांच्यातला जो काही स्केलर ते वेक्टर काय आहे? परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर आहे म्हणजेच काय? तर त्यांच्यातला जो अँगल आहे तो किती? 90 डिग्री आहे. बरोबर ना. मग जर दोन परपेंडिक्युलर वेक्टर असेल तर त्यांच्यातला स्केलर प्रोडक्ट किती येत असतो? 0 डिग्री. सॉरी 0 येत असतो. मग कसं काय? तर बघा इथे मॅथमॅटिकली तुम्हाला दिलेलं आहे दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट कसं लिहिणार तुम्ही? वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू ए बी कॉस ऑफ 90 डिग्री. कॉस 90 डिग्रीची व्हॅल्यू काय आहे? 1. मग तुम्हाला व्हॅल्यू काय कॉस 90 डिग्रीची व्हॅल्यू काय आहे? 0. बरोबर. 0ने तुम्ही ए बी ला मल्टिप्लाय केल्याने व्हॅल्यू काय मिळणार? 0. देअरफॉर द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू परपेंडिक्युलर वेक्टर इज 0. बघा नेक्स्ट आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. स्केलर प्रोडक्ट त्यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करून दाखवलेलं आहे. बरोबर ना. इफ वी टेक टू वेक्टर्स, वेक्टर ए which is equal to ax, ay, az and vector b which is equal to bx, by, bz, we have to following definition for the dot product that is a dot b is equal to. आपण कसं मेन्शन करणार इथे? a डॉट बी. वेक्टर ए घेतलाय काय तो? ax, ay, az डॉट वेक्टर बी घेतलाय bx, by, bz. काय असणार तो? ax, bx प्लस ay, by प्लस az, bz. जर आपल्याला दोन वेक्टर दिलेले असतील, वेक्टर ए आणि वेक्टर बी, तर ते दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट आपण कसा लिहित असतो? ax bx प्लस ay by प्लस az bz. बरोबर ना. The dot product will be used extensively when we calculate the angle between two vector. म्हणजेच काय सांगितलं त्यांनी इथे? आपण मोस्टली डॉट प्रोडक्ट कधी यूज करत असतो? जेव्हा आपण दोन वेक्टर मधला अँगल फाइंड आउट करत असतो तेव्हा मोस्ट ऑफ द टाइम आपण काय डॉट प्रोडक्ट यूज करत असतो. बघा मग तुम्हाला मी सांगितलंय डॉट प्रोडक्ट कसा काढायचा असतो. A dot B is equal to ax bx plus ay by plus az bz. हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. आता फाइंड आपण डॉट प्रॉडक्टने एक एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. बघा मग नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आपल्याला दिलेलं आहे काय? कॅल्क्युलेट द अँगल बिटवीन द व्हेक्टर ए वेक्टर दिलेला आहे मग आपल्याला 3, 4, 1 आणि बी वेक्टर दिलेला आहे -2, 1, 3. तर मग आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? अँगल बिटवीन टू व्हेक्टर. तर दोन व्हेक्टर मधला अँगल फाइंड आउट करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला काय आहे? कॉस ऑफ फाय. इथे फाय जो काय घेतलेला आहे तो काय आहे? फाय इज द अँगल बिटवीन वेक्टर ए अँड वेक्टर बी. जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल
त्यांच्यातला अँगल, तर तो कसा फाइंड आउट करतो, त्यासाठी फॉर्म्युला आहे कॉस ऑफ फाय इज इक्वल टू वेक्टर ए डॉट वेक्टर बी अपॉन मॅग्नेट्यूड प्रोडक्ट ऑफ मॅग्नेट्यूड ऑफ दॅट गिवन टू वेक्टर. ओके, बघा मग त्यासाठी आपण आधी काय करणार आहे, तर डॉट प्रॉडक्ट फाइंड आउट करणार आहे, यांची व्हेक्टरची मॅग्निट्यूड फाइंड आउट करणार आहे आणि डॉट प्रॉडक्ट फाइंड आउट करणार आहे. डॉट प्रॉडक्टसाठी आपण फॉर्म्युला बघितला मगाशी, ए डॉट बी जर असेल तर फाइंड आउट कसं करतो स्केलर प्रॉडक्ट आपण, त्यातला ए एक्स बी एक्स प्लस ए वाय बी वाय प्लस ए झेड बी झेड. बघा मग ए एक्स बी एक्स काय येणार आहे, ए एक्स आहे 3, बी एक्स आहे -2, 3 इंटू -2 काय झालं मग -6. नंतर ए वाय बी वाय किती येते, ए इज 4, बी वाय इज ए वाय इज 4, बी वाय इज 1, 4 1 4. अगेन ए झेड इज 1, बी झेड इज 3. मग ए झेड बी झेडची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 3. ही टोटल व्हॅल्यू किती झाली, -6 प्लस 4 प्लस 3 इज इक्वल टू +1. ओके, म्हणजे आपल्याला ए डॉट बी ची व्हॅल्यू मिळाली आहे. नंतर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए अँड मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी. आपण मगाशीच बघितलंय, आपण मॅग्निट्यूड कशी फाइंड आउट करतो, रूट ऑफ ए एक्स स्क्वेअर प्लस ए वाय स्क्वेअर प्लस ए झेड स्क्वेअर. मग सिम्पली आपण इथे ए एक्स ए वाय ए झेडची व्हॅल्यू टाकलेली आहे, बरोबर. ए एक्स काय 3, ए वाय आहे 4 आणि ए झेड आहे 1. मग त्यांची ॲडिशन करून फायनल मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर ए काय मिळाली आपल्याला, रूट ऑफ 26. आणि त्यानंतर बी एक्स बी वाय बी झेडची व्हॅल्यू टाकली आहे फॉर्म्युल्यामध्ये, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी इज इक्वल टू रूट ऑफ बी एक्स स्क्वेअर प्लस बी वाय स्क्वेअर प्लस बी झेड स्क्वेअर. मग आपल्याला ती व्हॅल्यू काय मिळाली आहे, रूट ऑफ 14. ह्या ज्या काही व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या आहे, ए डॉट बी, मॅग्निट्यूड ऑफ ए, मॅग्निट्यूड ऑफ बी, ह्या सगळ्या व्हॅल्यू आपण काय केल्या इथे फॉर्म्युल्यामध्ये टाकलंय. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे अँगल बिटवीन व्हेक्टर ए अँड व्हेक्टर बी, बरोबर ना. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे कॉस फाय इज इक्वल टू ए डॉट बी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी. त्या सगळ्या व्हॅल्यू फाइंड आउट, त्या व्हॅल्यू टाकल्या आहेत इक्वेशनमध्ये आणि आपण ते सॉल्व्ह केल्यावरती आपल्याला फायची व्हॅल्यू काय मिळते, 87 डिग्री. बघा आता नेक्स्ट बघतोय आपण व्हेक्टर प्रोडक्ट. नेक्स्ट पॉइंट आहे व्हेक्टर प्रोडक्ट. द व्हेक्टर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर is defined as the product of magnitude of two vectors and the sign of angle between them. It is also called as cross product. The magnitude of a vector is given by vector a bar cross vector b bar is equal to ab sin of theta. बघा जर आपल्याला दोन व्हेक्टर दिलेलं असेल तर त्यांच्यातलं व्हेक्टर प्रोडक्ट काय असणार आहे, इट इज अ प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ दॅट टू व्हेक्टर अँड द साइन ऑफ द अँगल बिटवीन देम. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज क्रॉस प्रोडक्ट. आपण याला क्रॉस प्रोडक्ट का म्हणतो, तर आपण व्हेक्टर प्रोडक्ट हा क्रॉस साईनने इंडिकेट करत असतो ऑलवेज, त्यामुळे आपण काय म्हणत असतो, व्हेक्टर प्रोडक्टलाच आपण क्रॉस प्रोडक्ट असंही म्हणत असतो. मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर प्रोडक्ट कसं मेन्शन करतो आपण, वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू ए बी साइन ऑफ थीटा, वेअर थीटा इज द अँगल बिटवीन दिस टू वेक्टर. ओके, नेक्स्ट बघा प्रॉपर्टीज ऑफ वेक्टर प्रोडक्ट. प्रॉपर्टीज ऑफ वेक्टर प्रोडक्ट, फर्स्ट प्रॉपर्टी आहे वेक्टर प्रोडक्ट नॉट ओबेज द कम्युटेटिव्ह लॉ ऑफ वेक्टर मल्टिप्लिकेशन. Mathematically, it is given vector A cross vector B is equal to AB sin theta, which is not equal to BA sin theta. बघा मग दोन वेक्टर ए आणि वेक्टर बी हे जर दोन वेक्टर दिलेले असतील तर त्यांच्यातला जो काही वेक्टर प्रोडक्ट आहे तो कम्युटेटिव्ह लॉ ओबे करत नाही. म्हणजे जर आपण ते वेक्टर इंटरचेंज केले तर ते त्यांची जी वेक्टर प्रोडक्ट व्हॅल्यू आहे ती सेम नसणार. म्हणून इथेच काय म्हटलेलं आहे, इट इज नॉट ओबे द कम्युटेटिव्ह लॉ ऑफ वेक्टर मल्टिप्लिकेशन. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टी आहे वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू पॅरलल वेक्टर इज 0. अगेन पॅरलल वेक्टर म्हणजे काय, तर असे वेक्टर की ज्यांची डायरेक्शन सेम आहे किंवा असे वेक्टर की ज्यांच्यातला अँगल किती आहे 0 डिग्री, बरोबर. मग बघा 0 डिग्री
त्या दोन्ही व्हेक्टर मधला अँगल आहे, तर व्हेक्टर प्रोडक्ट काय असणार आहे, व्हेक्टर ए क्रॉस व्हेक्टर बी इज इक्वल टू ए बी साइन ऑफ थीटा. ओके, मग साइन ऑफ 0 डिग्री, पॅरलल वेक्टर आहे म्हणजे अँगल 0 डिग्री, साइन ऑफ 0 डिग्री काय असतो 0. साइन 0ची व्हॅल्यू 0 पुट केली तर आपल्याला फायनल आन्सर काय मिळणार आहे 0, बरोबर. म्हणून व्हेक्टर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर इज 0. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे बघा, व्हेक्टर प्रोडक्ट ऑफ टू अँटी पॅरलल व्हेक्टर इज 0. अँटी पॅरलल व्हेक्टर आहे म्हणजे त्या दोन व्हेक्टर मध्ये अँगल किती असणार 180 डिग्री. असे दोन व्हेक्टर की ज्यांच्यातला अँगल 180 डिग्री असतो, किंवा असे दोन व्हेक्टर की ज्या दोन व्हेक्टरची डायरेक्शन एक्झॅक्टली अपोजिट असते, बरोबर ना. मग दोन व्हेक्टर आहे की जे अँटी पॅरलल आहे म्हणजेच त्यांच्यातला अँगल 180 डिग्री आहे आपल्याला दिलेला आहे. मग त्यांच्यातला व्हेक्टर प्रॉडक्ट काय असणार बघा, वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू ए बी साइन ऑफ 180 डिग्री. साइन 180 डिग्रीची व्हॅल्यू असते 0, त्यामुळे त्यांच्यातला व्हेक्टर प्रॉडक्ट पण काय असणार आहे 0. नेक्स्ट प्रॉपर्टीज आहे बघा, व्हेक्टर प्रॉडक्ट ऑफ टू परपेंडिक्युलर व्हेक्टर इज प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू व्हेक्टर. इथे काय दिलेलं आहे तुम्हाला, टू व्हेक्टर आर परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर आहे म्हणजेच त्यांच्यातला अँगल किती आहे 90 डिग्री, बरोबर. अँगल 90 डिग्री आहे, मग आपण यांचा वेक्टर प्रोडक्ट कसा काढणार, वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू ए बी साइन ऑफ 90 डिग्री विच इज इक्वल टू ए बी. वाय, बिकॉज साइन 90 डिग्री इज 1. साइन 90 डिग्रीची व्हॅल्यू काय आहे 1, त्यामुळे आपल्याला वेक्टर प्रोडक्ट काय मिळणार आहे, वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू ए बी. ओके, आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात बघा. हाऊ टू कॅल्क्युलेट व्हेक्टर प्रोडक्ट. पहिल्यांदा आपण व्हेक्टर प्रोडक्ट कसा कॅल्क्युलेट करता ते बघूयात. इथे बघा, व्हेक्टर ए क्रॉस व्हेक्टर बी, तुम्हाला व्हेक्टर ए आणि व्हेक्टर बी जर दिलेला असेल, व्हेक्टर ए असेल A1 A2 A3 आणि व्हेक्टर बी जर दिलेला असेल B1 B2 B3, तर आपण ते एका डिटर्मिनंट फॉर्म मध्ये इथे इंडिकेट करायचं आहे. आय जे के A1 A2 A3 B1 B2 B3 या पद्धतीने आपण ते इंडिकेट करायचं आहे. आणि नंतर आय इंटू या आयच्या रोज आणि कॉलम मध्ये ज्या काय व्हॅल्यू त्या सोडून रिमेनिंग व्हॅल्यूची काय डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं आहे. अगेन मायनस जे इंटू जेच्या रो आणि कॉलम मध्ये ज्या व्हॅल्यू त्या विसरून उरलेल्या व्हॅल्यूजचं डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं आहे. प्लस के इंटू केच्या कॉलम आणि रोज मधल्या व्हॅल्यू विसरून उरलेले ज्या काही व्हॅल्यू असणार आहे त्यांचा डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं आहे. बघा मग इथे काय असणार आहे, आय इंटू A2 A3 B2 B3 minus j into determinant of A1 A3 B1 B3 plus k into determinant of A1 A2 B1 B2. म्हणजेच काय, हा डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करणार आपण, I इंटू A2 इंटू B3 मायनस A3 इंटू B2 मायनस J इंटू A1 B3 मायनस A3 B1 प्लस K इंटू A1 B2 मायनस A2 B1. ओके, या पद्धतीने तुम्ही काय हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं आहे. आलंय लक्षात. नेक्स्ट बघूयात आपण एक एक्झाम्पल. बघा, एक्झाम्पल ऑन अ व्हेक्टर प्रोडक्ट. तुम्हाला इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. द अँग्युलर मोमेंटम L विच इज इक्वल टू वेक्टर R क्रॉस वेक्टर P where R is a position vector and P is a linear momentum of a body. If R is equal to काय, तुम्हाला एक अँग्युलर मोमेंटम L दिलेला आहे, त्या अँग्युलर मोमेंटम L फाइंड आउट करायचं आहे. आणि R आणि P म्हणजेच एक पोझिशन वेक्टर आणि लिनियर मोमेंटम वेक्टर दिलेला आहे. पोझिशन वेक्टरची व्हॅल्यू दिलेली आहे 4i इंटू 6j मायनस 3k प्लस लिनियर मोमेंटम वेक्टर दिलेला आहे तुम्हाला 2i प्लस 4j मायनस 5k आणि फाइंड आउट करायचं आहे L, दॅट इज अँग्युलर मोमेंटम. काय करणार मग तुम्ही इथे सिम्पली व्हेक्टर प्रोडक्ट घेणार आहे आय जे के, नंतर आर ची व्हॅल्यू आहे 4 6 मायनस 3 आणि पी ची व्हॅल्यू आहे 2 4 मायनस 5. ही आपण काय केली, डिटर्मिनंट फॉर्म मध्ये पुट आउट केलेली आहे. आणि आता आपण काय करणार तर डिटर्मिनंट सॉल्व्ह करणार आहे.
मग काय असणार, एल एल बार इज इक्वल टू -30 प्लस 12, -30 प्लस 12 काय 6 इंटू -5 दॅट इज -30 प्लस -3 इंटू 4 दॅट इज 12 इंटू आय प्लस जे, इथे काय केलंय 6 इंटू प्लस जे 2 इंटू 3, 2 इंटू 3 आणि 4 इंटू -5 यांची जी काय व्हॅल्यू आहे ती प्लस जे प्लस 16 इंटू 16 -12 दॅट इज 4 इंटू 4 6 इंटू 12 16 -12 इंटू के. ही हे टोटल डिटर्मिनंट आपण सॉल्व्ह केलेलं आहे. आपल्याला व्हॅल्यू काय मिळते -18i प्लस 14j प्लस 4k. बरोबर, हे मिळालं आहे आपल्याला अँग्युलर मोमेंटम एल. बघा नेक्स्ट पॉइंट आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ वेक्टर. डेरिव्हेटिव्ह ऑफ वेक्टर काय मग, one of the most basic vector quantity is a position vector. Position of a particle is specified in 3 dimension as 3 number that is x, y, z. If we see the variation of a position vector with respect to time, we can get the derivative of position vector by differentiating each of the component विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे जर आपल्याला डिस्प्लेसमेंट वेक्टर किंवा पोझिशन वेक्टर जर दिलेला असेल त्याला डेरिव्हेटिव्ह डिराईव्ह केलं आपण, डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टाइमने, तर आपल्याला कुठली क्वांटिटी मिळणार आहे, व्हेलॉसिटी. आणि व्हेलॉसिटीला जर आपण अगेन डिफरन्शिएट केलं आहे विथ रिस्पेक्ट टू टाइमने, तर आपल्याला कुठली क्वांटिटी मिळणार आहे, तर ॲक्सेलरेशन. इथे तुम्हाला मग एक एक्झाम्पल दिलेले बघा. फॉर एक्झाम्पल लेट अस स्टार्ट विथ द रिलेटिवली सिंपल वेक्टर व्हॅल्यू पोझिशन वेक्टर. एक पोझिशन वेक्टर दिलेला आहे एस ऑफ टी इज इक्वल टू 2 साइन टी 2 कॉस टी बाय 3 इंटू टी. आपल्याला काय करायचं आहे मग इथे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे हे वेक्टरचा. म्हणजेच काय डी एस बाय डी टी विथ रिस्पेक्ट टू टाइम आपण काय करणार आहे, या वेक्टरला डिफरन्शिएट करणार आहे. मग काय इथे त्या दोन वेक्टरचे दोन कॉम्पोनंट दिलेले आहेत, तर त्या दोन कॉम्पोनंटला सिम्पली आपण विथ रिस्पेक्ट टू टाइम काय डिफरन्शिएट करणार आहे. बरोबर, मग डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे 2 साइन टीचा आणि 2 कॉस टी बाय 3 इंटू टीचा. 2 साइन टीचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 2 कॉस टी आणि 2 कॉस टी टी बाय 3 इंटू टीचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे. आधी आपण विथ रिस्पेक्ट टू धिस टी कॉम्पोनंट काय करणार आहे, डिफरन्शिएट करणार. ते सिम्पली काय असणार आहे 2 कॉस टी बाय 3 आणि नंतर आपण ह्या कॉस टी बाय 3चं डिफरन्शिएशन करणार आहे. ते काय मिळणार आपल्याला 2 बाय 3 म्हणजे टी बाय 3चा हा जो काही 1/3 आहे तो इकडे मल्टिप्लायला जाईल, म्हणजेच आपल्याला मिळणार 2 बाय 3 आणि कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे मग मायनस साईन, म्हणून इथे काय येणार आहे मायनस साईन -2 बाय 3 साईन टी बाय 3 इंटू टी. ओके, इथे 2 वेळेस टीच्या व्हॅल्यू असलेल्यामुळे इथे आपल्याला विथ रिस्पेक्ट टू धिस टी अँड विथ रिस्पेक्ट टू कॉस फंक्शन डिफरन्शिएट करावं लागलं. मग आपल्याला व्हॅल्यू काय मिळाली आहे एस डी एस बाय डी टीची 2 कॉस टी बाय 3 मायनस 2 बाय 3 साइन टी बाय 3 इंटू टी. किंवा सिम्पली जर आपण टीची व्हॅल्यू आपण 2 कन्सिडर केली किंवा कुठलीही टीची व्हॅल्यू कन्सिडर केली आणि ती फाइंड आउट केली, तर ती काय मिळते बघा. काय करणार आपण सिम्पली या टीच्या व्हॅल्यू इथे टाकणार आहे साइन टी 2 कॉस 2 बाय 3 इंटू 2. ही व्हॅल्यू फाइंड आउट केली, नियर अबाउट व्हॅल्यू काय मिळते आपल्याला पोझिशन वेक्टरची 1.819 किंवा नेक्स्ट काय 3.144. बघा तुम्हाला इथे काही क्वांटिटीज दिलेल्या आहेत, त्यातल्या कुठल्या क्वांटिटी स्केलर आहे, कुठल्या क्वांटिटी व्हेक्टर आहे त्या फाइंड आउट करायच्या आहे. बघा मग व्हेलॉसिटी, टेम्परेचर, मास, मोमेंटम, टॉर्क, स्पीड, डिस्प्लेसमेंट, टाइम, फोर्स, बँक बॅलन्स, व्हॉल्यूम या सगळ्या क्वांटिटीज दिलेल्या आहेत. यातली कुठली क्वांटिटी स्केलर आहे, कुठली क्वांटिटी व्हेक्टर आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ओके, मग काय व्हेलॉसिटी इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी, टेम्परेचर स्केलर क्वांटिटी, मास scalar quantity, momentum vector quantity, again torque is a vector quantity, speed is a scalar quantity, displacement is a vector quantity, time is a scalar quantity, force is a vector quantity, bank balance it is a scalar quantity and volume is a scalar quantity. बघा नेक्स्ट काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन दिलेले आहेत, त्याचे आन्सर तुम्हाला चॅट बॉक्समध्ये टाकायचे आहेत.
The derivative of a vector with respect to scalar quantity is derivative of a vector with respect to scalar quantity is option आहे vector A option A आहे a vector it is a vector, option B आहे it is a scalar, option C आहे it is either a scalar or a vector आणि ऑप्शन डी आहे इट इज अ मॅट्रिक्स. काय आहे मग याचा आन्सर चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा. बघा आन्सर आहे इट इज अ वेक्टर. नेक्स्ट मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे द डेरिव्हेटिव्ह ऑफ वेक्टर विच रिप्रेझेंट द पोझिशन वेक्टर गिव्स द ऑप्शन ए आहे द मॅग्निट्यूड ऑफ अ पोझिशन वेक्टर, ऑप्शन बी आहे द स्क्वेअर मॅट्रिक्स whose diagonal element are the given vector, ऑप्शन सी आहे द वेलॉसिटी वेक्टर, ऑप्शन डी आहे द ॲक्सेलरेशन वेक्टर. काय आहे मग डेरिव्हेटिव्ह ऑफ पोझिशन वेक्टर गिव्स द वेलॉसिटी वेक्टर. बरोबर. बघा मग आपण समरी बघूयात. काय बघितलं आजच्या लेक्चरमध्ये आपण स्केलरची डेफिनेशन बघितली, त्यानंतर व्हेक्टरची डेफिनेशन बघितली, टाइप्स ऑफ व्हेक्टर बघितले, नंतर बघितलं व्हेक्टर ॲडिशन. व्हेक्टर ॲडिशनचे मग 3 लॉ होते, एक ट्रायंगल लॉ, पॅरेलेलोग्राम लॉ आणि पॉलिगॉन लॉ. त्यानंतर बघितलं आपण व्हेक्टर मल्टिप्लिकेशन. व्हेक्टर मल्टिप्लिकेशनचे अगेन 2 टाईप होते, ते होते स्केलर प्रोडक्ट आणि व्हेक्टर प्रोडक्ट. आणि त्यानंतरचा पॉईंट बघितला आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेक्टर. थँक्यू ऑल. तुमचे कोणाचे काही क्वेरीज असतील तर प्लीज चॅट बॉक्समध्ये पोस्ट करा.